पावभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला भाज्या मोठ्या-मोठ्या कट करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि हिरवे वाटाणे देखील घालायचे. एक हिरवी मिरची घालून मीठ, हळद, लाल तिखट घालून व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. एका पातेल्यामध्ये थोडं तेल आणि लोणी घ्यायचं आहे. लोणी आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. 5 ते 6 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून मोठ्या गॅसवरती कांदा परतून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घालून हिरवे वाटाणे, टोमॅटो देखील घालायचा. व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. पावभाजी मसाला, लाल तिखट, मीठ घालून व्यवस्थित स्मॅशरने थोडंसं स्मॅश करायचं. गरम पाणी घालून याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. त्यानंतर कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालून ही भाजी 10 ते 12 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. 6 ते 7 लोकांची पावभाजी आरामात तयार होते.